नमस्कार नाना समाघातगाळी तुझी दिव्यनिष्ठा गुरुच्या पदिते तया चिंतिसी नित्य एकाग्र चित्ते आहा गाठिले ध्येयकी साधनीया नमस्कार श्री सद्गुरु कृष्णराया सद्गुरुनाथ तीर्थयात्रा करत करत एक व्यक्ती निघाला. पूर्वी तीर्थयात्रा पश्चाताप म्हणून करत होते, पण आता तीर्थयात्रा ते जर आले आणि भेटले तुम्हाला काय पाहिलं असं जर विचारलं तर त्यांच्या तोंडून एकच वाक्य निघते, मरता मरता वाचलो हो. कोण तीर्थयात्रेला निघाला होता? अर्जुन, श्रीकृष्णाचा मित्र निघाला आणि तीर्थयात्रा करत 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 तो रामेश्वरापाशी आला. तीर्थ घुमत घुमत अर्जुन, तीर्थ घुमत घुमत अर्जुन, रामेश्वर को तीर्थयात्रेतले सर्व प्रघात त्यांनी पूर्ण केले, दान धर्म केले आणि अच्छा तीर्थयात्रेला पुढच्या निघाला. दुतर्फा झाडी होती आणि निघाला अर्जुन. तर त्याच्या कानावर शब्द आला, कोणता? श्रीराम श्रीराम श्रीराम. त्यांनी असा विचार केला की कानावर शब्द येऊन राहिला पण दिसत तर कोणीच नाही. पुन्हा निघाला, पुन्हा तोच आवाज आणि जाता 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 त्याचं लक्ष एका झाडाकडे गेलं अर्जुनाचं. त्या झाडावर एक वानर बसलो होतो आणि त्यांच्या मुखातून श्रीराम 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 असा ध्वनी ऐकू येऊ लागला. ते कोण होते? हनुमंत होते. आणि हनुमंताची समाधी उतरली. समाधी उतरल्याबरोबर हनुमंत खाली आले आणि अर्जुनाने त्यांना नमस्कार केला. तुमचं नाव काय आहे? हनुमंताने सांगितलं की मला रामदूत हनुमान म्हणतात. तुम्ही इथे कसे? स्वधामासी जाता महाराज राजा, हनुमंत तो ठेविला या ठिकागा. नाही का? सदा सर्वदा रामदासाची द्यावे, छळे गांजीचा ध्यान सोडून द्यावे. मला प्रभू रामचंद्रांनी इथे याच्याकरता ठेवलं की राम भक्तावर जर कोणतं संकट आलं तर त्या संकटकाली धावून जाण्याचं कार्य माझ्याकडे दिलं. तुमचं नाव काय? हनुमंतांनी विचारलं. आता सेतुबंधन, श्रीराम, हनुमंत हे तिघेही अर्जुनाच्या डोळ्यासमोर आले आणि त्या अर्जुनाला अहंकाराने पछाडलं. हनुमंताने विचारलं तुमचं नाव काय? माझ्या वडिलाचं नाव पंडू आहे.
तुझ्या वडिलाचं नाव नाही विचारलं मी, तुझं नाव सांग. माझ्या वडिलाचं नाव पंडू आहे, आईचं नाव कुंती आहे. बाबा सगळं नको सांगू, फक्त तुझं नाव सांग. मग अर्जुन म्हणायला लागला की पंडूचे सुत 5 त्यात तिसरा, वीराग्र चूडामणी नामे पार्थ असे वशजया श्रीकृष्ण चिंतामणी. श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये अग्रगण्य असलेला 3ऱ्या क्रमांकाचा अर्जुन. आम्ही 5 भावंड आहोत आणि 3ऱ्या क्रमांकाचा अर्जुन तुमच्या समोर उभा आहे. आणि अर्जुनाने विचारलं हनुमंताला, का म्हटलं हा दगडाचा सेतू कोणी बांधला. आता अर्जुनाला दगडाचा सेतू कोणी बांधला हे माहीत नव्हतं असं नव्हतं, पण त्या प्रश्नातून त्याला आपलं शौर्य दाखवायचं होतं अर्जुनाला. अर्जुन म्हणतो की पार्थवदे हनुमंता दगडाचा सेतू कोणी बांधिला, ठावे असे जरी तुझला ते सर्व कथन करी मजला. हा दगडाचा सेतू कोणी बांधला. हनुमंतांनी सरळ मनाने सांगितलं, दगडाचा सेतू प्रभू रामचंद्राने बांधला. अर्जुन म्हणाला, का रामचंद्र हे क्षत्रिय होते ना. हे सगळे शब्द हनुमंताच्या कानावर गेले आणि त्यांनी टाळलं. हनुमंतांनी याच्या शब्दा मागे अभिमान प्रगट होतो. अर्जुनाने विचारलं, काय म्हटलं, राम होता क्षत्रिय नंदन, नाही का. रामचंद्र एक क्षत्रिय होते, त्यांनी बाणाचा सेतू का नाही बांधला. हनुमंत म्हणाला, बाबा तुला वानराचं शौर्य माहित नाही. एक वानर म्हणजे तुटलेला पर्वताचा जणू कडाच. राहू द्या हनुमंता, तुम्ही मला नका सांगू. जेव्हा माझ्या आईला ऐरावत हत्तीवर बसण्याची इच्छा झाली, तेव्हा मी स्वर्गद्वारापर्यंत बाणाचा सेतू तयार केला आणि त्या बाणाच्या जिन्यावरून माझी आईची इच्छा पूर्ण होण्याकरता माझा नवनाग सहस्त्रबळी भाऊ भीम आणि ऐरावत हे दोघे जण तो जिना उतरून खाली आले, पण तो जिना तसूभरही हल्ला नाही. मग रामाने का नाही बांधला. बाबा पुन्हा तेच सांगतो, जगन्नियंता प्रभू रामचंद्राची निंदा तू करू नको. नाही नाही, एक काम करतो मी. अर्जुन म्हणायला लागला हनुमंताला, मी बाणाचा सेतू तयार करतो, तुम्ही तो मोडून दाखवा. बरं पैज काय लावता. अर्जुनाने विचारलं बरं हनुमंताला. हनुमंत म्हणायला लागला, पैज वगैरे काही नको. नाही नाही, पैज पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही जर माझ्या बाणाचा सेतू मोडला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन, अशी प्रतिज्ञा अर्जुनाने केली. म्हणलं तुम्ही काय प्रतिज्ञा करता. हनुमंत म्हणायला लागले, मी तुझ्यासाठी मरणाची प्रतिज्ञा करत नाही. म्या जरी सेतू न मोडीन ध्वजस्तंभी तुझ्या बैसेन, जन्मभरी तुझी सेवा करीन. श्रीरामान चरणही सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि अर्जुनाने बाणाचा सेतू तयार केला. कलाच तशी होती त्याच्यामध्ये. इकडे दगडाचा सेतू, इकडे बाणाचा सेतू, दोन्हीही सेतूचे इंजिनियर जणू एकच, नाही का. आणि पार्थ म्हणायला लागला, आता उडी मारा. आणि हनुमंत सज्ज झाले उडी मारण्याकरता. जय रघुवीर मनोनिया, नाही का. केले उड्डाण भुवरी पडला, अडला न बिकट काजी होता ते चूर्ण पार्थ गडबडला. हनुमंतांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणून गर्जना केली. आपला देह त्या बाणाच्या सेतूवर सोडून दिला आणि बाणाच्या सेतूचे 3, 13, 9, 12 वाजले. अर्जुनाच्या लक्षात आलं, म्हणलं अरे 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 अरे.
मी पैस हरलो, काय अवस्था झाली, हे पिनाक पाणी शंभो, का माझ्यावर प्रसंग आणला. पण अर्जुन म्हणाला, देवा शंकरा, ही तुझी चूक नाही आहे. हा जो प्रसंग आला तो माझ्या गर्वामुळे आला, अहंकारामुळे आला. आणि अर्जुन म्हणायला लागला हनुमंताला, मी पैस हरलो, मी अग्निकाष्ठ भक्षण करेल. मला अग्निकाष्ठ भक्षण करण्याकरता लाकडं जमा करायला मदत करता का. हनुमंत म्हणायला लागले की बाळा, अग्निकाष्ठ भक्षण करण्याची गरज नाही आहे, यापुढे तू लक्षात ठेव. कुणाचीही निंदा करू नको. नाही नाही म्हटलं, मी पैस हरलो. आणि हनुमंताने सुद्धा अर्जुनाला मदत केली लाकडं गोळा करण्याकरता. आणि चिता तयार झाली. आणि हनुमंतानी विचार केला, जाऊ द्या आता, ते झाडावर जाऊन बसले. पण अर्जुनाने असा विचार केला की या संकटातून मला फक्त माझा गोपाल कृष्ण तारू शकतो. त्याला जर दया आली, तो जर आला तर या संकटातून भगवान गोपाल कृष्ण मला तारू शकतो, असा विचार अर्जुनाने केला. आणि चितेची पूजा झाली, 3 प्रदक्षिणा मारल्या, उडी टाकणार तितक्यात गोपाल कृष्ण प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. अरे अरे, थांब थांब थांब, चितेत कशाला देह टाकतो. जवळ आले, वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेतला. तर तुझं नाव काय. तितक्यात हनुमंताचं लक्ष गेलं. भटजीवा, याला नाव विचारू नका. याला जर नाव विचारलं तर हा आपल्या वडिलांचं नाव सांगतो, आईचं नाव सांगतो, कुळाचं नाव सांगतो. तोपर्यंत अग्नी विझून जाईल. मी सांगतो थोडक्यात. हनुमंत म्हणाला, मी सांगतो थोडक्यात. की आमची पैज लागली होती, मी जर याच्या बाणाचा सेतू मोडला तर हा अग्निकाष्ठ भक्षण करेल, आणि नाही मोडला तर मी याच्या ध्वजस्तंभावर, रथावर जन्मभर याची सेवा करील. या कर्माला कुणी साक्षीदार होतं का. कृष्ण म्हणायला लागले तर नाही. मग इतिहास असा लिहिला जाईल की हनुमंतानी अर्जुनाला चितेमध्ये फेकलं. मी होतो साक्षीदार. अर्जुना, पुन्हा बाणाचा सेतू तयार कर. नाही ना भटजीबा, खरं आहे. देव म्हणायला लागले, मी याला वाचवायला आलो आहे, नाही का. हा माझा ऐकत नाही, काय करावं. नाही नाही अर्जुना, पुन्हा बाणाचा सेतू तयार कर. हनुमंता, तू पुन्हा उडी मार. हनुमंताच्या मनात असा विचार आला, किती वेळा सेतू बांधू द्या ना, एका उडीचं काम. असा जरी विचार मनात आला तरी तो अहंकार आहे. कृष्ण म्हणायला लागले, ब्राह्मणाच्या वेशातले पुन्हा सेतू तयार कर. त्या अर्जुनाने कसा बसा सेतू तयार केला. पूर्वीसारखा जोम नव्हता महाराज. मग काय केलं. मग काय करी मधुसूदन. कृष्णाने काय केलं, आड घाली सुदर्शन. बोले हनुमंतासी वचन, उडी घालणे आता की सद्गुरुनाथ महाराज. हनुमंता, उडी मार. हनुमंत वर गेले. जय जय रघुवीर समर्थ. आणि आपला देह त्या सेतूवर टाकला. पण सेतू तसू भले हल्ला नाही. हनुमंतच पाण्यात पडले, नाही का. पुन्हा उडी मारली, पुन्हा पाण्यात पडले. पुन्हा उडी मारली, पुन्हा पाण्यात पडले. आणि दोघांच्या मनामध्ये असा विचार आला, हनुमंताच्या आणि आपला अर्जुनाच्या, की हा ब्राह्मण आहे तरी कोण. आणि हनुमंताने पाहिलं तर हनुमंताला रामचंद्र दिसले. आणि अर्जुनाला भगवान गोपाल कृष्ण दिसले. मस्तक ठेवलं पायावर कृष्णाच्या. आणि पुन्हा वर पाहिलं तर सीन ट्रान्सफर झाला होता, नाही का. हनुमंताला कृष्ण दिसायला लागले आणि अर्जुनाला राम. दोघांनी क्षमा मागितली. कृष्ण म्हणायला लागले, हनुमंता, मोडला का सेतू. त्याला खोज कळली. समजने वालों को इशारा काफी है. अर्जुना, भगवंतानी रामचंद्राने दगडाचा सेतू का बांधला कळलं का.
त्यांनी मान खाली घातली. आता मान खाली घालण्याची गरज नाही आहे. हनुमंताला सांगितलं कृष्णाने, आता आपण दोघं हरी आणि हर मिळून या अर्जुनाला सहकार्य करू. तू त्याच्या रथावर बैस, मी त्याचा सारथी होतो. या रथाचं वर्णन मोरोपंत करतात. कर वसु पदबे विसजा वेदस्तन शोभती शिरे, सात पुच्छे 5 जयाला स्मरता दे मुक्ती अल्प दिवसात. 8 हात करवसु पदबे विसजा, 4 भगवंताचे आणि 4 यांचे 2-2. 8 हात 22 पाय, 4 घोड्यांचे 16, यांची 6, किती झाले 22. 7 शिर मस्तक, 4 घोड्यांचे 4, तिघांचे 3, 7 शिर. अशा या रथाचं स्मरण जो करेल त्याला अल्प दिवसामध्ये मुक्ती मिळेल. हनुमंतानी अर्जुनाने सांगितलं, भगवंता आम्ही व्यर्थ गर्व व्हायला, आता एकच मागणं आहे, की तुझं जे नाम आहे ते आमच्या मुखात असू दे. आता आम्ही नामस्मरण आता नाही करणार तर केव्हा करणार? तोच प्रश्न कबीरदास महाराजांनी आपल्या पदामध्ये विचारला. कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. सतगुरुचा झाला प्रसाद गारू त्याचे बाबू आशीर्वाद आम्ही गारू तीरथे दिले नाना चरणी अमृत समुद्र सर्वाला देणे पावाल ब्रह्मपद 2 दिवस कीर्तनाची संधी आम्हा बापने त्याला इथे दिली. बाप लेकीला कवी परमपूज्य बाबासाहेब, परमपूज्य संजू भाऊ आणि सर्व भक्तगण, डॉक्टर साहेब यांचा मी ऋणी राहील, सुनील भाऊचा ऋणी राहील, सुधीर भाऊचा ऋणी राहील. आणि ही सेवा कशी झालेली सेवा नानांच्या चरणी अर्पण करतो. हे आज पुरला नवस धन्यता महापारा होता आरती करो नानाची करो ब्रह्मज्ञान का मुक्त विराजे बिगडे शांती मनकी आरती करो नानाची
आरती करो नानाची करो आरती बापूराव यांची निरंजन चिदानंद प्रभूची अन्नपूर्णा पुत्राची सच्चिदानंद मुकुंदाची दिव्यकांती मम सद्गुरुची शांतरूप जीवन मुक्ताची पूर्ण ब्रह्म महात्म्याची अद्वय निर्गुण मूर्तिमणी जात स्मरणात उन्मनी प्रभाव तुझाची निरंजन चिदानंद ज्ञान वैराग्य भक्ती यांची प्रेमळ गुरुनाथाची गणिकर सद्गुरु बाबांची कृपाही पूर्ण ब्रह्मजांची तिचे चित अष्ट भाव प्रवृत्ती तिला गम्य सद्गुरुची राममुखी बापूराव दादा नित्य भजकाचा अंतरी जाच लावून खात हरुण भावय चिंता त्याची निरंजन किती भाविका कृपा करुणी भाविले ब्रह्मचोट भुवनी आत्मक्रीडा आत्मरमणातुनी पाजिशी ज्ञानामृताची अनग्र भक्ता देवोनी भाविले निज भुज निजयनी धन्य गुरु माय स्वरूपी मदने भक्ती सुख देई दास तव पायी दीननित गोरी नामाची निरंजन चिदानंद प्रभूची आरती बापूराव यांची निरंजन चिदानंद प्रभूची हरी